नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. दुपारी 3च्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीनं. दिल्लीमध्ये आज भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी सुरुवातीलाच राजमाता जिजाऊंना नमन केलं. यावेळी त्यांनी अटलजींच्याही आठवणींना उजाळा दिला. तर अटलजींशिवाय होणारी ही कार्यकारिणीची पहिलीच बैठक असल्याचं सांगत त्यांनी त्यांना नमन केलं. तर गेल्या सरकारमध्ये 2004 ते 2014च्या काळात मोठ्या प्रमाणात घोटाळे आणि भ्रष्टाचार झाल्याचं सांगत त्यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. दरम्यान स्वातंत्र्यानंतर जर पहिले पंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल असते तर देशाची स्थिती आज बरीच वेगळी असती असंही ते म्हणाले. दरम्यान आधीच्या सरकारमध्ये शौचालय, रेल्वेमार्ग, घरं, वीज, गॅस जोडणींची कामं ज्या वेगाने सुरू होती त्याच वेगाने ही कामं चालली असती तर भरपूर वर्ष लागली असती असं पण माझ्या सरकारनं ही सर्व कामं वेगाने केलेत असं ते म्हणाले. तर 10% आरक्षण हे नव्या भारताचा आत्मविश्वास वाढवणारा आहे असंही मोदी म्हणाले. ये राष्ट्रीय परिषद की पहली बैठक है जो अटल जी के बिना हो रही है. वो आज जहां से भी हमें देख रहे होंगे, अपने बच्चों की इस ऊर्जा से, राष्ट्र के प्रति इस समर्पण से उन्हें भी संतोष हो रहा होगा. जो परिपाटी अटल जी हमारे लिए निर्धारित कर गए हैं, उसे मजबूत करना, उसे आगे बढ़ाना हम जैसे हर कार्यकर्ता का दायित्व है. मैं उन्हें पुनः नमन करता हूं और ये कामना करता हूं कि पार्टी के प्रत्येक कार्यकर्ता पर उनका आशीर्वाद इसी तरह बना रहे. जैसे मैं कहता हूं कि स्वतंत्रता के बाद अगर सरदार वल्लभभाई पटेल देश के पहले प्रधानमंत्री बनते तो देश की तस्वीर कुछ और होती. जैसे मैं कहता हूं कि स्वतंत्रता के बाद अगर सरदार वल्लभभाई पटेल देश के पहले प्रधानमंत्री बनते तो देश की तस्वीर कुछ और होती. आज ये भी कहना चाहता हूं कि 2000 के चुनावों के बाद अगर अटल जी प्रधानमंत्री बने रहते तो आज भारत कहीं और होता. अपने इसी प्रयास को हाल में सरकार ने और विस्तार देने की कोशिश की है. सामान्य श्रेणी के गरीब युवाओं को शिक्षा और सरकारी सेवाओं में 10% आरक्षण नए भारत के आत्मविश्वास को और बढ़ाने वाला है. ये सिर्फ आरक्षण नहीं है बल्कि उन युवा आकांक्षाओं को नया आयाम देने की कोशिश है. जर स्वातंत्र्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल देशाचे पहिले पंतप्रधान असते तर देशाची स्थिती आज वेगळी असती असं या ठिकाणी संबोधित करत असताना मोदी म्हणाल्याचं आपण बघितलं. तर सरकारने सवर्णांना आरक्षणाचा निर्णय घेतला, त्यातून शिक्षण आणि त्यातून आता सध्याच्या युवकांना मोठा फायदा होईल असं देखील या ठिकाणी मोदी म्हणालेले आहेत. बघूयात पुढची बातमी. लोकसभा निवडणुकीआधी उत्तर प्रदेशात मोठी ऐतिहासिक राजकीय घटना घडली आहे. एरवी एकमेकांना पाण्यात पाहणारे सपा आणि बसपा लोकसभा निवडणुकीसाठी एकत्र आलेत. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सपा आणि बसपा प्रत्येकी 38 जागा लढवणार आहेत. तर आज लखनौमध्ये मायावती आणि अखिलेश यादव यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. यावेळी या आघाडीवर शिक्कामोर्तब करण्यात आलाय. मात्र रायबरेली आणि अमेठीमधल्या जागा काँग्रेसला सोडण्यात आल्यात. या जागा बिनशर्त सोडण्यात आल्याचं मायावतींनी यावेळी स्पष्ट केलंय. तर यावेळेस भाजपला केंद्रामध्ये सत्तेपासून रोखण्यात उत्तर प्रदेश महत्त्वाची भूमिका बजावणार आहे असा दावा देखील मायावतींनी बोलून दाखवलाय. उत्तर प्रदेश में कुल 80 लोकसभा की सीटें हैं, जिसमें से बीएसपी 38 लोकसभा की सीटों पर
और एसपी 38 लोकसभा की सीटों पर मिलकर ये चुनाव लड़ेगी। और 2 लोकसभा की सीटें हमने अभी 1-2 और पार्टियों के लिए छोड़ दी है। इनके अलावा 2 और शेष बची सीटें अर्थात अमेठी व रायबरेली, ये दोनों लोकसभा की सीटें हमने कांग्रेस पार्टी के साथ बिना कोई गठबंधन किए हुए ही इस पार्टी के लिए छोड़ दिए हैं। भगवान राम और भगवान कृष्ण की जन्मभूमि उत्तर प्रदेश में तो भाजपा की सरकार ने इतना अत्याचार किया है कि स्वयं भगवान भी असहनीय पीड़ा हुई होगी। केंद्र और उत्तर प्रदेश की भाजपा सरकार ने देश और समाज को एक सूत्र में बांधने की बजाय समाज में नफरत का वातावरण बनाया है। लोगों ने भाईचारा बढ़ाने की बजाय लोगों को जात पात के नाम पर बांटने का काम किया है। आणि आता बातमी आहे बेस्टच्या संपासंदर्भात। गेल्या 5 दिवसांपासून सुरू असलेल्या बेस्टच्या संपावर अजूनही तोडगा निघालेला नाहीये। त्रिसदस्यीय समितीबरोबर काही वेळापूर्वीच दोन्ही पक्षांची बैठक झाली आहे। या समितीने कृती समितीच्या मागण्या तसंच बेस्ट प्रशासन आणि पालिकेची नेमकी भूमिका काय आहे ते लिखित स्वरूपात मागवून घेतलंय आणि यानंतर याबद्दलची त्रिसमितीची भूमिका ही सोमवारी उच्च न्यायालयापुढे मांडण्यात येणार आहे। तर आज अर्धा दिवस निघून गेलाय आणि उद्या रविवार असल्याने संप 2 दिवस चालूच राहील असं दिसतंय। तर सोमवारीच आता संप संपण्याबाबतची कृती समिती भूमिका घेऊ शकते। तर या बैठकीतही बजेट विलीनीकरणाला आयुक्तांचा विरोध असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय। तर एकूणच या त्रिसदस्यीय समितीच्या या बैठकीमध्ये नेमकं काय झालं जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे ढोके सध्या आपल्या सोबत आहेत। स्वाती, नेमकं काय झालं बैठकीत? या बैठकीमध्ये साधारणतः जो पहिला होता 2 तासांचा कालावधी, त्याच्यामध्ये कृती समिती आणि ही 3 सदस्यीय जी उच्चस्तरीय समिती होती यांच्याबरोबर बैठक होती आणि नंतरचं जे साधारणतः 1-1.5 तास होती मीटिंग ती आयुक्त अजय मेहता, जीएम सुरेंद्रकुमार बागडे आणि ही 3 सदस्यीय समिती। तर साधारणतः या दोन्ही पक्षांचं म्हणणं ऐकून घेतलं। या कृती समितीच्या मागण्या आणि पालिका आणि नेमकं बेस्टला काय म्हणायचं या दोन्हीकडनं लिखित स्वरूपात मागून घेतल्या तर या समितीनं आणि यांची एक इंटरनल आणखी एक बैठक होईल आणि मग नेमकं यावर काय तोडगा असू शकतो, यांच्या मागण्या संदर्भात नेमकं या 3 सदस्यांचं म्हणणं काय आहे हे पूर्णपणे खरं तर मांडून ते ऍडव्होकेट जनरल कडे दिलं जाईल हायकोर्टात देण्यासाठी आणि सोमवारी हायकोर्ट हे बघेल आणि त्याच्यावर आपलं मत काय आहे किंवा काय आहे नेमका निर्णय हे नोंदवणार आहे। पण साधारणतः सकारात्मक बोलणी आहे असं कृती समितीचं म्हणणं आहे। त्यामुळे आणि त्यातच आज शनिवारचा अर्धा दिवस निघून गेलाय, रविवार आहे, त्यामुळे आता हा संप संपुष्टात येईल असं वाटत नाहीये। साधारणतः हायकोर्टात कदाचित असंही असू शकतं की हायकोर्टामध्ये एकतर सकाळी कोर्टात जाण्याआधी कृती समिती काही निर्णय घेऊ शकते किंवा कोर्टात आपला निर्णय सांगू शकते। या दोन्ही बाबी ज्या आहेत या जरतरच्या गोष्टी आहेत, पण हेही तितकंच खरं आहे की आज या संपावर कोणताही तोडगा निघू शकत नक्कीच स्वाती सुरू आहे। नक्की स्वाती, आपला आवाज कट होतोय, काही तांत्रिक अडचणींमुळे आपला आवाज तितकासा व्यवस्थित आमच्यापर्यंत येऊ शकत नाहीये। या संदर्भात खरं तर आपल्याकडून वेळोवेळी माहिती जाणून घेत राहणार आहोत। आपण पाहतोय 5व्या दिवशी देखील या संपासंदर्भात कोणताही तोडगा अद्याप निघालेला नाहीये आणि आता राजकीय वर्तुळातून या क्षणाची एक मोठी बातमी आपल्या हाती येते। एक महत्त्वाची बातमी या क्षणाची। सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींवर टीका केली आहे। राजू शेट्टींच्या संघटनेत हिम्मत नाही असं सदाभाऊ खोत म्हणाले। राजू शेट्टींच्या ऊस आंदोलनावर सदाभाऊ खोत यांनी अशा प्रकारे टीका केली आहे। दम असेल तर कारखानदारांच्या दारात जाऊन आंदोलन करा असं देखील सदाभाऊ खोत राजू शेट्टींना म्हणाले आहेत। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। संदीप, आपण पाहतोय कशा पद्धतीने सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींवर टीका केली आहे? यंदाच्या ऊस काळप हंगामातली एफआरपीची जी रक्कम आहे ती 1 रकमी द्यावी यासाठी राजू शेट्टींनी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता आणि पुढच्या काही दिवसांमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे सांगलीच्या दौऱ्यावर येणार आहेत आणि त्यावेळेला त्यांना सांगलीमध्ये येऊ देणार नाही असं राजू शेट्टींनी 2 दिवसापूर्वी म्हटलं होतं आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आणि राजू शेट्टींच्या या वक्तव्याला एक विरोध केलेला आहे। सदाभाऊ खोत यांनी उत्तर दिलेलं आहे आणि त्यांनी असं म्हटलं की एक दगड मारून ब्रेकिंग न्यूज करण्यापलीकडे शेट्टींच्यात कुठली हिंमत नाही। आपल्याला माहिती आहे लोकसभा निवडणूक जवळ आली आहे, दोन्ही नेत्यांमधला वाद दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। संदीप, सदाभाऊ खोतांची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत आली, ते नेमकं काय म्हणाले ते ऐकूयात।
सरकारनं आमच्या आंदोलनाच्या मध्ये पडू नये, आम्ही कारखानदार बघून घेतो. मग आता कारखानदारांनी त्यांनी का बघून घेत नाहीत? कारण आता त्यांनी त्यांच्या मांडीला मांडी लावलेली आहे. त्यामुळं आता कारखानदारांकडं यांची हिंमत नाही आंदोलन करायची, कारखाने बंद पाडायची यांची हिंमत नाही. कारखानदारांच्या घरावर यापूर्वी मोर्चे काढलेलं होतं. हर्षवर्धन पाटील साहेबांच्या कारखान्याच्या समोर आंदोलन केलेलं होतं. बारामतीला जाऊन त्या ठिकाणी शरद पवारांच्या इलाक्यामध्ये त्या ठिकाणी ठिया ठोकलेला होता. आता हिंमत आहे का ती करायची? आता ती करायची हिंमत नाही आहे, कारण या कारखानदारांची यांना मदत घ्यायची आहे. आणि म्हणून आपलं ह्याला अडवणार त्याला अडवणार, इथं काय मोगलाई लागलेलं नाही. वीट का जवाब पत्थर का जवाब, जसं वीट का जवाब पत्थर से देंगे, त्यावेळी मैदानात बघू काय होते. अगदी. तर संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आहे. संदीप, आपण पाहिलं सदाभाऊ खोतांनी कशा पद्धतीनं राजू शेट्टींवर टीका केली आहे, तर काही तांत्रिक अडचणीमुळे संदीप यांच्याशी संपर्क तुटलेला आहे. बघूयात पुढची एक महत्त्वाची बातमी बेस्ट संदर्भातलीच आहे, संपासंदर्भातच. खरं तर बेस्ट पाठोपाठ आता ओला उबर संपावर जाण्याची देखील शक्यता वर्तवली जातीये. या क्षणाची एक महत्त्वाची बातमी सर्वसामान्यांच्या दृष्टीने आपण पाहतोय. बेस्टच्या पाठोपाठ आता ओला उबर चालक देखील संपावर जाण्याच्या तयारीत असल्याची शक्यता वर्तवण्यात येते. गेल्या 10 दिवसात ओला उबर या दोन्ही कंपन्यांनी मिळून सुमारे 5000 चालकांवर बेशिस्तीची कारवाई केली. या संदर्भात अक्षय कुडकेलवार आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत. अक्षय, ओला उबर देखील संपावर जाण्याची शक्यता वर्तवली जाते, मग तर काय सर्वसामान्यांच्या अडचणींना पारावारच उरणार नाही असंच म्हणावं लागेल. नक्कीच एकीकडे बेस्ट संपात कुठतरी तोडगा निघण्याची अपेक्षा मुंबईकरांना असतानाच आता ओला उबेरवाल्यांनी संपाचा इशारा देऊन आणखी मुंबईकरांची कोंडी काढण्याचा प्रयत्न होतो की काय, असं चित्र मुंबईमध्ये उपस्थित झालंय. कारण आपल्याला माहिती आहे 2 महिन्यांपूर्वी मोठ्या प्रमाणात ओला उबेर कर्मचाऱ्यांनी आपल्या किमान जे त्यांच्या वेतन हमी वेतनासाठी त्यांनी ठरवून दिलेले दर मिळावे यासाठी आंदोलन केलं होतं. त्यावर कुठलाही तोडगा निघालेला नाही. मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केली होती, त्यावर तोडगा अजूनपर्यंत निघाला नाही. आणि अशातच कुठतरी ओला आणि उबर या 2 कंपन्यांकडनं गेल्या 10 दिवसांमध्ये बेशिस्तीच्या कारवाया करण्याचा धडाका सत्र सुरू करण्यात आलेला आहे. 5000 लोकांवरती कारवाया या सगळ्या दरम्यान बेशिस्तीच्या झाल्या आहे. मात्र ओला उबर चालकांच्या म्हणण्यानुसार या कारवाया कुठल्याही पद्धतीने शिस्त केली म्हणून झाल्या नाही, तर गेल्या वेळच्या संपाच्या पार्श्वभूमीवर संपामध्ये सहभाग नोंदवला, यामुळं ओला उबर चालकांवर या कारवाया 5000 जणांवर करण्यात आल्या. आणि म्हणूनच सगळ्यांनी पुन्हा एकदा संपावर जाण्याचं ठरवलंय. सचिन अहिर यांच्या नेतृत्वामध्ये मागच्या काही 2 महिन्यांपूर्वी संप पुकारण्यात आला होता. महाराष्ट्र अगदी. अक्षय, ऑक्टोबर महिन्यात दिलेलं आश्वासन सरकार किंवा कंपनीनं अद्याप पाळलेलं नाहीये, उलट त्यांच्यावर बेशिस्तीची कारवाईच करण्यात येते. त्यामुळे आता ओला उबर चालक देखील पुन्हा एकदा संपावर जाण्याची त्यांनी हाक दिलेली आहे. ब्रेकनंतर दुपारी 3च्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आज राष्ट्रमाता जिजाऊंची जयंती साजरी करण्यात आली. राष्ट्रीय कार्यकारिणीसाठी आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदारांनी यावेळी जिजाऊंना वंदन केलं. तर दुसरीकडे कोल्हापूरमध्ये महिला आणि युवतींनी एका बाईक रॅलीचं आयोजन या ठिकाणी केलं होतं. शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊंचा जयघोष करत ही बाईक रॅली या ठिकाणी काढण्यात आली. तर आज अनेक ठिकाणी आपण पाहतोय राष्ट्रमाता जिजाऊंची जयंती साजरी करण्यात येत आहे आणि जयंतीनिमित्त अनेक ठिकाणी देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. कोल्हापुरातली ही दृश्य आपण पाहतोय, ज्यामध्ये महिला आणि युवतींनी एकत्र येत अशा पद्धतीनं बाईक रॅली काढलेली आहे. आणि यावेळी या बाईक रॅली दरम्यान शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊंचा जयघोष करण्यात आला. आणि दुसरीकडे नवी दिल्लीची दृश्य पण पाहतोय, ज्या ठिकाणी राष्ट्रीय कार्यकारिणीसाठी दिल्लीमध्ये उपस्थित असलेल्या मुख्यमंत्री आणि आमदारांनी त्या ठिकाणी जिजाऊंना वंदन केलंय. आणि या बातमीसह बुलेटिनमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी बघत रहा फक्त न्यूज 18 लोकमत.